मधल्या काळात माझ्याकडे अनेक लोकांनी सांगितलं की दादा शेतकरी म्हणणं सोपं असतं, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे असं म्हणणंही सोपं असतं, आंदोलन करणं सोपं असतं. माझ्याकडे एक मोठा प्रश्न होता, गिरणेचं पाणी मण्यामध्ये टाकायचं. मी तो प्रकल्प हातात घेतला. काही राजकीय लोकांना कळालं की आता गिरणेचं मण्यामध्ये पाणी टाकण्याची प्रक्रिया, आता आमदारांनी बैठक घेतली. पहिल्यांदा उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांनी ठरवलं की याचा DPR सादर करा आणि त्याच वेळेस गिरणा काठच्या लोकांनी उचकवायला सुरुवात केली. काही लोकांना सुपाऱ्या दिल्यात की तुम्ही या विरोधात आता चालू केला की गिरणेचं पाणी मण्यामध्ये जातंय. आणि देवेंद्र भाऊंनी ठरवलं की नारपारचं पाणी आता गिरणेमध्ये आणि गिरणेचं पाणी मण्यामध्ये आणायचं. मी आज पहिल्यांदा राजकीय व्यासपीठावर घोषणा करतो की गिरणेचं पाणी आता मण्यामध्ये आणण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर पोहोचला. जोपर्यंत शासनाकडे कागद जात नाही मी कधीच लोकांना आश्वासनं देत नाही. माझ्या कामाची पद्धत तुम्ही बघा. कृषी भवन मी करेल असं कधी सांगितलं होतं? ज्या दिवशी भूमिपूजन त्याच दिवशी लोकांना कळतं किंवा मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आलं त्याच वेळेस मी घोषणा करतो. लोकांच्या भावनांशी खेळणं हे मला कधीही जमलं नाही. मी जे बोलतो तुमच्या काळापासून तुम्ही पाहताय सर्व पाटचाऱ्या खराब होत्यात. पाटचाऱ्यांना पाणी यायचं नाही. कायम गेल्या अनेक वर्षापासून या पाटचाऱ्या आपण चालू करत होतो. या गिरणा पांजणचे कालव्यांचं कॉन्क्रिटीकरण जे बारामतीमध्ये किंवा गुजरातमध्ये तुम्ही जे TV मध्ये पाहतात किंवा तिथं कॅनल RCC आहे त्याचं काम येणाऱ्या 10 दिवसात JCB पोकल्यान आता येतील आणि त्याचं कामही चालू होईल. वर्षभराच्या आत 2-3 महिने जास्त लागले तर चालतील. ह्या पावसाळ्यानंतर पुढचा पावसाळा हा त्या पाटचाऱ्यांचा शेवटचा पावसाळा आहे. अगदी आता RCC कॉन्क्रिटीकरणच्या सगळ्या मी त्या 70 किलोमीटरच्या पाटचाऱ्या आता करतो आहे. म्हणजे तिथलं पाणी अगदी शेवटच्या टोकापर्यंत जाईल. म्हणजे माझ्या सासरवाडीला पण म्हटले की तिथेही आता पाणी येईल. आज आपण पाहताय नारपारचं आपण टेंडर काढलं. आज शेतकऱ्यांचा प्रश्न आहे म्हणून आज मी फक्त शेतीवर बोलतोय. नारपारचं आपण टेंडर काढून ती सगळी प्रक्रिया आता लवकर आम्ही राबवायचं ठरवलंय. 3,500 कोटी रुपये आपण नारपारसाठी सरकार खर्च करतंय. मधल्या काळात काही लोक पाणीच जाऊन बसले. आता ते सगळ्या तालुक्याला माहिती आहे 10 वर्षामध्ये यांनी काय दिवे लावले. गावागावामध्ये मी फार तुम्हाला सांगत नाही, मी 4-5दा बोललो. फोटो पुरती तरी आम्हाला मुतारी दाखवा. अजून मला मुतारीचा फोटो त्या लोकांनी पाठवला नाही. या 2च वर्षात 40गाव तालुक्याचा बदल आपले सगळेजण. माझ्याकडे पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात एकदा का नारपारचा प्रकल्प माझ्या मते त्याला 5 वर्ष लागतील. पण त्याच्या आत पुन्हा माझा शब्द लक्षात ठेवा. मी शब्द तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा. नारपारच्या पहिले मी गिरणेचं पाणी मण्यामध्ये टाकतोय. आज या सर्व शेतकऱ्यांना मी वचन देतोय. त्याचा प्रस्ताव 127 कोटी रुपयाचा गेला. थोडेफार काही पैसे वाढले तरी काही अडचण नाही. जर मण्यामध्ये जर पाणी आलं त्या परिसरातल्या लोकांना कोणाकडे जायची गरज नाही. हा माझा शेतकरी बांधव समृद्ध होईल. माणसं तुमच्याकडे येतील त्यांना एकच प्रश्न विचारा. तुम्हीही 5-5 वर्षे आमदार खासदार राहिलेत. आपण 2009 ते 14चा काळ पाहिला. तुम्ही या तालुक्यासाठी काय केलं, तुमच्या कार्यकाळात काय काय करता आलं हे तुम्ही सांगा.